धन्यवाद. आपले सगळ्यांचे गुरु आणि पितृतुल्य पद्मश्री डॉक्टर लहाने सर, माझे भाऊ डॉक्टर चारुदत्त शिंदे सर, माझे दादा संजय सावंत, कविता लाखे मॅम, विमल भोसले दादा, इथे उपस्थित सर्व माय महानगरची टीम, आणि खरं म्हणजे आज आम्ही ज्यांच्यासाठी आलो ते सगळेच माननीय स्वयंसिद्धा पुरस्कारार्थी सगळे, त्यात आमचे महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे सर्वात ज्येष्ठ तज्ञ आमचे सगळ्यांचे गुरु बापय मॅडम आहेत, माझी मैत्रीण राजश्री कुटे आणि नानासाहेब खरे दादा आहेत जे त्यांच्या मिसेससाठी आलेले आहेत. इथे उपस्थित सगळे परिवारजन, खरंच आम्हाला आज इथे बोलवलं आणि एक स्त्री म्हणून ह्या कार्यक्रमाला येणं संजय दादा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लहाने सर आणि माझा प्रवास 30 वर्ष जुना आहे आणि जेव्हा मी त्यांना जॉईन केलं तेव्हा आम्ही दोन वेगळे व्यक्तिमत्व होतो. पण खरंच तुम्ही जे सांगितलं की एक गुरु लागणे, आणि कविता मॅमनी जसं सांगितलं की स्त्रियांना नेहमी एक पुरुषांचा सपोर्ट लागतो, तर असे गुरु की आपण कधी जगात बघतो की आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे मी नेहमी स्वतःला क्वेश्चन करायची की मी हे करू शकते किंवा करू शकत नाही, पण सर सारखे गुरु लाभल्यामुळे त्यांनी, आणि असे लाभले की त्यांनी मला नेहमी पुढे केलं की तू हे करू शकते. आणि समजा मी जे काय कार्य केलं, आता मी धुळ्याला गेलेलो आणि आम्ही 59 ऑपरेशन केलेले दोघांनी, तर मी सरांच्या ओटीमध्ये एक डॉक्टरांना पाठवलं की किती झाले सरांचे बघा, सर माझे गुरु आहेत, तर नेहमी माझी अशी इच्छा असते की मी नेहमी सरांच्या एक पायरी खाली बसावं. आणि त्यात फेमिनिझम मध्ये काही येत नाही, एक गुरुचा मान आहे कारण त्यांच्याकडूनच मी सगळं शिकले. पण गुरु कसे असावेत, मग मी त्यांना पाठवलं की आपण दोघेही 59 वर आहोत, तर तुम्ही हा शेवटचा पेशंट सरांना द्या, कारण मला सरांनी 60 आणि मी 59 करायचे आहे. पण ते ज्युनियर डॉक्टर असल्यामुळे सरांनी त्यांना घाबरून पाठवून दिलं की माझं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, सोबत संपवायचं, म्हणून रागिणीला सांगा की ती केस करून टाक. मग मी 60 केले आणि सरांनी 59. सरांचं माझं अगोदर संपलं, पण ते दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचं होतं की रागिणी माझ्यापेक्षा एक जास्त करते. पण त्याचा मागचा जे इतिहास होता रात्रीचा की त्यांनी मुद्दामून केलं. पण एका स्त्रीला प्रेरणा देणे, त्यांना एवढं सपोर्ट करणे, हे मी काही केलं नसतं. एक पत्थर असतं आणि त्यातनं मूर्ती घडवण्याचं काम सरांनी केलं. आता मी प्रायव्हेट प्रॅक्टिस परत सुरू करते, पण ते बाय फोर्स आहे. आम्हाला खरंच सेवा करायची होती आणि त्यातच आम्ही सुखी होतो. पण सर्कमस्टन्सेस असे असतात की आम्ही सरांनी 30 वर्ष किडनी, 29 वर्ष, आणि सरांनी कधी पण मी आजारी आहे, मी काम करू शकत नाही, आपल्यापेक्षा 4 तास रात्रभर काम करून ते थकत नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटतं की बापरे, म्हणून आपण पण घाबरून एवढीच कामं करत असतो. तर त्यामुळे सरांनी सांगितलं की नाही, आता आपण जरी प्रायव्हेट करत असो तर सेवा करत राहूया. सर माझेच फक्त गुरु नाही, पण जसं संजय दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही जातो, म्हणजे नायग्रा फॉल्स मध्ये पण तुम्ही डॉक्टर लहाने का, एअरपोर्ट मध्ये, कोविड मध्ये, मास्क मध्ये, साधारण माणसापासून VIP पेशंट्स पर्यंत सरांना ओळखणारे. आणि आम्ही फक्त समजा एका मंत्रीकडे जेवायला जातो असं नाही, आम्ही संगमेश्वरला जात होतो, पाऊस होता, सरांना ते पिता येत नाही तसा पाणी कारण त्यांना किडनी ट्रान्सप्लांट आहे, पण आम्ही असा कुठलाही रुग्ण असेल त्यांच्या घरी जातो आणि सर बिंदास पितात, आम्ही असे बघत राहतो. तर आम्ही म्हणजे ह्या जगातल्या सर्व स्तरातल्या माणसांना सरांमुळे आमची भेट झालेली आहे. चारुदत्त दादा सरांच्या समोर राहायचे जेव्हा ते विनोद तावडे सरांकडे होते आणि आमचे एज्युकेशन बघायचे, पण नेहमी ते सरांना आपले पितृतुल्य मानतात. त्यांनी खूप चांगलं काम केलंय ठाण्यात, नंदुरबार, धुळे, आणि आता नाशिकचे सिव्हिल सर्जन. नाशिक इज व्हेरी लकी दादा. पण माझी खरंच इच्छा आहे की सिव्हिल सर्जन असताना की लोकांना हे माहिती नाही आहे की इज अन एक्सलंट सर्जन, अँड आय विश की नाशिक त्यांना एक संधी देईल की ते त्यांची सर्जरी चालू ठेवतील. संजय दादा असं म्हणाला की आम्ही स्वतःला धुरंधर मानतो, सर माझे गुरु आहेत, पण आता मी तुम्हाला खरं सांगते, सर नाही खरंच त्यांचे गुरु आहेत, ते सरांना गुरु मानतात. पण तुम्ही खरंच आता जर्नलिस्टची इतकी बोलबाला आहे की
त्यांना ते स्वतःला धुरंधर मांडण्यात काही गैर नाहीये. पण हे जे त्यांनी खरं सांगितलं नाही की सर त्याच्यासाठी उभे राहतात, पण एक इमानदार इंटेग्रिटी वाला जर्नलिस्ट, म्हणजे ह्या गेल्या 10 महिन्यात संजय दादांनी काय केलंय ते मी सांगते तुम्हाला. आमच्यासाठी भांडणे, कुठे जाऊन बसणे, स्वतःचं मत मांडणे आणि अशा ठिकाणी भांडणे किंवा लहाने सरांसाठी लढणे हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि माझ्यासाठी पण. तर जरी ते असं म्हणत असेल की लहाने सर माझे गुरु आहेत, तर त्यांनी पण लहाने सरची पाठराखणी केलेली आहे, मैत्री निभावलेली आहे, जस्टिससाठी लढलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जिथेही सांगतील तिथे लहाने सर कधी पण जातील. एक कार्यक्रम काही आणि त्यामुळे आपण येतोय. कविताताई, मला खूप अभिमान आहे की तुम्ही संपादिका आहात आणि तुम्ही हा कार्यक्रम सुरू केला. तुम्ही जो प्रश्न मांडला ते फक्त पूर्ण जगातल्या स्त्रियांचा आहे. म्हणजे आज सकाळी 5 वाजता माझी मम्मी आजारी आहे तर मी पण घरचं काम करून निघालेले आहे, मम्मीचं सगळं करून निघालेले आहे. कारण एका स्त्रीला मल्टीटास्क करणे हे आपली पेट्रियार्कल सोसायटी असल्यामुळे आपल्याला ते करावं लागतं. पण मी कधीच असं विचार नाही केलं की मला करावं लागतं. कोविडच्या काळात जे राहत असताना मराठवाड्यातली पडवाली भाकरी लहाने सरांनी मला शिकवली. तर स्वयंपाक प्रेमाने करायचा, कारण आम्ही नेहमी सरांना विचारतो की तुम्ही सर इतकं सुंदर स्वयंपाक करतात की आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक आता पण इथे करू शकतात. तर आम्ही जेव्हा जेवण बनवायचो तर आणि सरांना सांगायचो की आम्ही तुमचीच पद्धत पाळतो, तर आमची भाजी का नाही चांगली होत. तर ते म्हणाले ना, तुम्ही काय करता, काहीतरी मीठ टाकता, तिकडे जाता, काहीतरी कुरकुर करता, हो आम्ही स्वयंपाक करतो. तर तुम्ही लक्ष देऊन प्रेमाने भाजी बनवा की मला ही संधी मिळालेली आहे माझ्या परिवारासाठी करण्यासाठी. आणि एक स्त्री म्हणून मी नर्चरर आहे, मला मुलं आहेत, मला माईबाप आहे आणि देवानी मला स्त्री म्हणून ही शक्ती दिलेली आहे की मी हे सगळं काही करू शकते. तर यू एन्जॉय द जर्नी. म्हणजे कधी असं वाटून घेऊ नका की आम्ही इन्फिरियर आहोत, आम्हाला हे सगळे कामं करायला लावतात. आणि खरं म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे की तुम्ही जेवणही करता, मुलंही सांभाळता, सासरीचा व्यवहारही करता, मम्मी पप्पांनाही सांभाळता, प्लस तुम्ही एक सुपर डॉक्टर. आणि आपल्याला मॅनेजमेंटचे पैसे, मॅनेजमेंट कोर्सेसचे पैसे अजिबात भरावे लागत नाही, कारण आपण ते डे टू डे करतो. आणि सरांनी मला सांगितलं, आणि खरंच ज्या प्रेमाने मी सुरू केलं जेवण बनवायला त्या दिवसापासून माझा जेवण चांगला बनवायला लागला. तर त्यामुळे बघण्याची जी दृष्टिकोन असते, आणि एका पुरुषकडून असं काही नाही आहे की त्यांना आपल्याला कमी लेखायचं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगते की फक्त मी नाही, पण कोविडच्या काळात वॅक्सिनेशन नंतर मी नेहमी आजारी पडायचे, मला खूप ताप यायचा आणि मला 103, 104 ताप येतो जेव्हा पण येतो तेव्हा. पण माझी आई नेहमी म्हणते की लहाने सर तुझी खरी आई आहे आणि त्याच्यामुळे तू सांभाळली गेली. तर सर आमच्या सगळ्यांसाठी कोविडमध्ये स्वयंपाक बनवायचे. तर खरंच कविता दिदी की एक पुरुष याचा सपोर्ट आजही आपल्याला लागतो जर पुढे जायचं असेल. पण महानगरनी हे जे स्वयंसिद्ध पुरस्कारचं आयोजन केलं आणि एक स्त्रीला भले पुरस्कार असो पण ती जी प्रेरणा आहे, तर आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासात खूप कामाचं ठरतं. मला परत एकदा संजय दादा तुम्ही इथे बोलवलं आणि कविता दिदी तुमची भेट घातली आणि मला सरांबरोबर प्रवास करायचा खूप आनंद होतो. जरी आम्ही सोबत असतो तर जास्त भेट होत नाही, कारण सरांना भेटणारे खूप असतात आणि सरांबरोबर प्रवास करायचा म्हणजे रस्त्यात बटाटे वडे, गरम भजी आणि मस्त चहाचा आनंद मिळतो आणि प्रवास इतका सुरेख की मस्त जुने गाणे वगैरे. तो इट इज म्हणजे आम्ही जिथेही जातो, काम सर खूप करत असतील पण ते कुठल्याही कामात किंवा कुठल्याही जर्नीला कंटाळा करत नाही, हे मी सरांकडून शिकले. परत एकदा तुम्ही मला इथे बोलवलात, मला इतका मोठा मान दिला संजय दादा, आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वंदन करते. कारण स्त्री म्हणून तुम्ही जे काम करता आणि डॉक्टर म्हणून तुम्ही जे डिवोशन आणि तुम्ही जे सॅक्रिफाईस करता ते अतुलनीय आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन आणि परत एकदा सगळ्यांना नमस्कार.